राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही जेव्हा भाषण केलं होतं तेव्हा शेतकऱ्यांचा मुद्दा प्रामुख्याने मांडला होता. आज त्या शेतकऱ्यांना आणि आज खरोखरच कर्जमाफी मिळाल्यामुळे खरोखरच त्याला न्याय मिळाला असं मला वाटतं. खरं तर 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मिटिंगच घेणार होते. आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दिसते. दूरदृष्टी आणि आर्थिक शिस्त तुम्ही म्हणालात की आर्थिक शिस्त तर होती, पण दूरदृष्टी या एकूणच अर्थसंकल्पात वाटते का? दूरदृष्टी तर आहेच आहे, कारण मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे की या अर्थसंकल्पावर आदरणीय दादांची छाप होतीच आणि सर्व घटकांवरती सर्वसमावेशक विचार केलेला आहे. लाडक्या बहिणी असतील, एक विकास कामं रखडलेली असतील, सगळ्यांमध्ये खूप योग्य ती तरतूद केलेली आहे. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये विशेष उल्लेख झाला की दादांच्या स्मारकाच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं. परिवाराशी चर्चा करून आम्ही हा विषय घेतोय. ते कशा अजून सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या, त्याच्यानंतर जेव्हा कधी तयार होतील तेव्हा आपल्याला कळवण्यात येईल.